नमस्कार, मी प्रवीण सोमवंशी आपल्या सर्वांचं HGPS न्यूज मध्ये सहर्ष स्वागत करतो। बघूया आताची ब्रेकिंग न्यूज। नमस्कार, मी प्रवीण सोमवंशी आपल्या सर्वांचं HGPS न्यूज मध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण आहोत माध्यमिक लोक शिक्षण मंडळाच्या HG ज्युनियर कॉलेजमध्ये। आपण बघू शकता या ठिकाणी इयत्ता 12वीचे सर्व विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि मतदान जनजागृती या अभियानाअंतर्गत आज आपण या ठिकाणी आहोत। ही सगळी जी मुलं आहेत त्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि आता ते या ठिकाणी आपला मतदानाचा जो हक्क आहे तो बजावणार आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मतदान हा आपला हक्क आहे, पण त्याचबरोबर ते आपलं कर्तव्य सुद्धा आहे। तर चला थेट जाऊया या विद्यार्थ्यांकडे आणि जाणून घेऊया यांच्या प्रतिक्रिया। तर सर्वात प्रथम तुझं नाव? माझं नाव कार्तिकी, तुला काय वाटतं की आपण आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे का? आणि तो का बजावला पाहिजे मतदानाचा अधिकार? समाजाचे नेतृत्व एखाद्या चांगल्या पदावर व्यक्तीकडे सोपवण्यासाठी समाजाचे कल्याण करण्यासाठी आपण हा हक्क। बरोबर आहे, समाजाचं नेतृत्व एका चांगल्या व्यक्तीकडे गेलं पाहिजे म्हणून आपण मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला पाहिजे। यानंतर आपल्या सोबत आहे पूजा गडाख। तर पूजा, तुला काय वाटतं आपण मतदान का केलं पाहिजे? आपण मतदान केलं पाहिजे कारण आपल्या विकासासाठी किंवा देशाच्या विकासासाठी गंभीर नेतृत्वाकडे नेतृत्वाची गरज आहे। बरोबर, एक खंबीर नेतृत्व समाजाच्या प्रगतीसाठी देशाच्या प्रगतीसाठी देण्यासाठी आपण मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे असं तिचं मत आहे। यानंतर आपल्या बरोबर आहे सार्थक बेलोटे। सार्थक, तुला काय वाटतं की का आपण मतदान केलं पाहिजे? आपल्याला पाहिजे तो उमेदवार मिळावा यासाठी आपलं मतदान केलं पाहिजे। पाहिजे तो म्हणजे सक्षम असावा की कसा असावा? सक्षम असावा। बरोबर, अतिशय बरोबर आहे की सक्षम उमेदवार जो देशाचं प्रतिनिधित्व करेल असा जर उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा असेल तर आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। त्यानंतर आपण आहोत ओम मोरे या विद्यार्थ्याबरोबर। याने नुकतीच वयाची 18 वर्ष या ठिकाणी पूर्ण केली आणि येणाऱ्या काळामध्ये तो मतदान करणार आहे। पण ओम, जर आपण मतदान नाही केलं तर काय होईल? आपण एखाद्या चांगल्या कामकाज करणाऱ्या व्यक्तीकडे आपला देशाचं काम तर आपल्याला जो सक्षम उमेदवार आहे किंवा जो चांगला नेतृत्व करतो असा उमेदवार आपल्याला निवडून देता येणार नाही। म्हणून प्रत्येक नागरिकाने या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे। आपल्यासोबत अजून आहे या ठिकाणी कोकाटे, ओम कोकाटे। ओम, तुला काय वाटतं आपण मतदान केलं पाहिजे का आणि का केलं पाहिजे? मतदान केलंच पाहिजे आणि का केलं पाहिजे की आपण चांगल्या माणसाकडे आपला देश सोपवला पाहिजे। बरोबर, अगदी बरोबर। एखाद्या चांगल्या माणसाकडे आपला देश आपण सोपवला पाहिजे यासाठी आपण मतदान केलं पाहिजे। अशाच पद्धतीने प्रत्येक जे नवीन मतदार आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे। मतदानाची जनजागृतीही आपण केली पाहिजे। या ज्युनियर कॉलेजमध्ये आपल्याबरोबर आहेत प्राध्यापिका मॅडम या ठिकाणी आहे। आपण थेट मॅडमकडे जाऊया। मॅडम, तुम्हाला काय वाटतं की आपण या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये मतदानाची जनजागृती का केली पाहिजे? जनजागृती यासाठी केली पाहिजे कारण आपला विकास म्हणजे देशाचा विकास असतो। तर देशाचा विकास करण्यासाठी देशाला एका मेहनती नेत्याची गरज असते। तर तो नेता आपण आपल्या मतदानातून निवडून देऊ शकतो आणि समाजामध्ये आज जे भ्रष्टाचार, जातीयता, धर्म या नावाखाली जो भ्रष्टाचार होतो तो कमी करण्यासाठी आणि आपल्याला एक आदर्श देश घडवण्यासाठी आपण मतदान केलं पाहिजे। अगदी बरोबर आहे। आपल्या देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी एक आदर्श नेतृत्व देशाला देण्यासाठी मतदानाची गरज आहे। या ठिकाणी आपल्याबरोबर आहे प्राध्यापक रामशे सर। रामशे सर, तुम्हाला काय वाटतं ही मतदान जागृती कितपत गरजेची आहे असं तुम्हाला वाटतं आणि आपण मतदान का केलं पाहिजे? आपण मतदानाच्या माध्यमातून आपल्या देशाचा विकास करू शकतो। तसेच आपले जे हक्क आणि कर्तव्य आहे हे त्या माध्यमातून आपण सिद्ध करू शकतो। कुठेतरी देशाबरोबर आपलाही विकास होईल। या अर्थाने खऱ्या अर्थाने आपण मतदान केलं पाहिजे। धन्यवाद सर। खऱ्या अर्थाने प्रत्येक जे नवीन उमेदवार आहे खरोखर देशाची प्रगती करायची असेल तर खरं नेतृत्व या तरुणांकडे आहे आणि तरुणांनी जर ठरवलं तर काही होऊ शकतं आणि म्हणून प्रत्येक तरुणाने एक जागरूक मतदार म्हणून या ठिकाणी मतदान करायला हवं असं या ठिकाणी मी सांगतो। तर परत भेटूया पुन्हा HGPS न्यूजमध्ये। धन्यवाद।